दुबईला गेलेल्या संचालकांनी कल्पना चुंबळे यांना केले सभापती। नाशिकात भाजपने टाकलेले फासे। नाशिक बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला होता। नाशिक बाजार समितीच्या सभापती पदासाठी गेली महिनाभर जोरदार रस्सीखेच सुरू होती। यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही पडद्यामागून सूत्रे हलवली होती। अखेर नाशिकच्या बाजार समितीवर भाजप सत्तेत आलं। दुबईला गेलेल्या संचालकांनी भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावला। बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपमध्ये गेल्या महिन्यात प्रवेश केलेल्या कल्पना चुंबळे यांची बिनविरोध निवड झाली। त्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत। आज सकाळी या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात बाजार समितीच्या संचालकांनी नुकताच अविश्वास प्रस्ताव आणला होता। देविदास पिंगळे यांच्या पॅनलमध्ये निवडून आलेल्या 9 संचालकांनी बंडखोरी केली होती। या संचालकांनी विरोधी पॅनलला साथ दिली, त्यामुळे आज सत्तांतर झालं। या निवडणुकीसाठी विरोधी संचालक शिवाजी चुंबळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। मंत्री गिरीश महाजन यांनीही मदत केली, त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडी एकतर्फी झाल्या। भाजपने महायुतीचा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाच मोठा धक्का दिला। नाशिक बाजार समितीतील सत्तांतर व्यक्तिगत द्वेषपूर्ण राजकारणातून घडल्याचा आरोप माजी सभापती देविदास पिंगळे यांनी केला होता। विरोधी गटाला मिळालेल्या संचालकांना मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आलं होतं। याशिवाय राज्य सरकारचा काही निधी देखील विकास कामांसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याने या संचालकांनी गद्दारी केल्याचा दावा पिंगळे यांनी केला होता। संचालक दुबईला नाशिक बाजार समितीच्या अविश्वास प्रस्ताव मंजुरीसाठी विरोधी गटात मिळालेल्या संचालकांचे फोन गेले 2 आठवडे बंद होते। या दरम्यान हे सर्व संचालक दुबईला गेले होते। त्यासाठी प्रचंड मोठा खर्च कोणी केला हा देखील चर्चेचा विषय आहे। एका बाजार समितीसाठी संचालकांना दुबईवारी घडवणाऱ्या नाशिक बाजार समितीच्या राजकीय घडामोडी त्यामुळे चर्चेचा विषय ठरला। मतदानासाठी हे संचालक थेट दुबईहून दाखल झाले होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।